नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन कॉन्सेप्टसोबत. मित्रांनो, सध्या गणेशोत्सवाचे बॅनर हे आपण तयार करायला घेतलेले आहोत. तर गणेशोत्सव स्पेशल बॅनर एडिटिंग या अंतर्गत आपण गणरायाचे विविध प्रकारचे असे आगमनाचे आणि देखाव्यांचे असे इतर बॅनर तयार करणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या बॅनर एडिटिंगला. तर सुरुवातीला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि त्याची जी कॅनव्हास साईज जी आहे ती 5000 × 5000 अशी करून घ्यायची आहे. तर त्याच्यानंतर डिफॉल्टचं जे हे टेक्स्ट आहे सिम्पली डिलीट करून घ्यायचं आहे आणि प्लसच्या आयकॉनवर जाऊन फॉर्म गॅलरीमधनं आपण बॅनरला जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते आपण इथं सिलेक्ट करून घेऊया. याचा एक्सपेक्ट रेशिओ सेटिंगमध्ये जाऊन 100% करून घेऊया. त्यानंतर पॅनलमध्ये जाऊन याला लॉक करायचं आहे आणि दुसरी लेयर इथं पुन्हा ॲड करायची आहे. तर अशाच पद्धतीने एक लेयर आपल्याला ॲड करत चालायचं आहे आणि ते लॉक करत चालायचं आहे. हे तर तुम्हाला ठाऊकच आहे. तर मित्रांनो, गणेशोत्सव स्पेशल यामध्ये आपण गणरायाची विविध प्रकारचे असे छान बॅनर तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन हे सर्वात आधी मिळून जाईल. तर मित्रांनो, गणरायाची बघा ही PNG आहे, ही इथं आपण ॲड केलेली आहे आणि तिला लॉक केलेलं आहे. असे भरपूर बॅनर्स आपण तयार करून ठेवलेले आहेत आणि ते मी एक तुमच्यासाठी प्रोव्हाइड करणार आहे. तर मित्रांनो, या बॅनरला आणि या एडिटिंगला भरपूर लाईक पाहिजेत मला. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करणार, यात काही शंका नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हे बॅनर कसं वाटलं तुम्ही मला नक्की कमेंट करा आणि आपल्या मित्रांना हे बॅनर नक्की शेअर करा. तर फायनली आपण हे बॅनर कंप्लीट केलेलं आहे आणि त्याला आपण सेव्ह करून घेतलेलं आहे आणि याची क्वालिटी इन्हान्स करण्यासाठी आपण AI इन्हान्सर ॲप यामध्ये हे बॅनर आता घेऊन जाणार आहोत आणि त्यामध्ये आपण याची क्वालिटी इन्हान्स करून घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला हे बॅनर नक्कीच आवडलं असेल. तर भेटूया आपण आता नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन कॉन्सेप्टसोबत, एका नवीन बॅनरसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.